बीड जिल्ह्यासह धारूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार घातलेला असल्यामुळे धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे देवीदास तिडके यांचे अतिवृष्टीमध्ये हे पहा, आपण लाईव्ह दृश्य पाहू शकता. हे त्यांचं घर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे त्या लहान लेकराबाळाने राहायचे कुठे हा गंभीर प्रश्न आलेला असून शिनी या देवीदास तिडके यांचा संसार उघड्यावर पडलेला असून शिनी शासनाने यांना काहीतरी मदत करावी अशी मागणी होत आहे. कारण आपण हे पाहू शकता की हे सगळं म्हणजे अतिवृष्टीमध्ये उद्ध्वस्त झालेले असून शिनी दगडा मातीचे हे घर आहे तरी नेस्तानवत होत कोसळलेले असून शिनी हे ह्यांच्या घरामध्ये पाणी साचलेले असून शिनी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरी शासनाने मदत करावी अशी मागणी देवीदास तिडके यांच्या माध्यमातून शिनी सरकारकडे होताना दिसत आहे. तरी त्यांच्या पत्नीला आपण विचारू का आपण शासनाला काय मदत करावी अशी आपल्याला अपेक्षा वाटते का, मागणी करताय का? हा, मग आता राहायला तर पाहिजे ना. मग आता पडल्यावर कुठं राहावा, काय करावा? सदरील देवीदास तिडके यांच्या पत्नी म्हणतात की आमचा संसार उघड्यावर आलेला असल्यामुळे लहान लेकरा बाळासह आम्ही राहायचे कुठे व जायचे कुठे. कारण आम्ही अल्पभूधारक शेतकरी कष्ट करून रोजंदारी करून शिने आमच्या संसाराचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आमचा संसार ह्या अतिवृष्टीने नेस्तानभूत आमचे घर होऊन पडलेले असल्यामुळे आम्हाला तत्काळ मदत करावी अशी मागणी धारूर तहसील प्रशासन यांच्याकडे करताना दिसतात. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिव्य कव्हरेज, बीड.